लागली कधी जाऊन ठेवाय तो घेतलाच नाही मम्मीनं नाही कर बा मम्मीने घेतलं नाही बा तुले सकाळचा टाइम म्हटल्यावर पिल्लू काय झालं बाळा? जणांचे कमेंट होतं आपल्याला, कशाबद्दल लय जणांचे कमेंट होते किंवा राधिकानं नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय काय केलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांना गुड मॉर्निंग. आणि सकाळचा टाईम झालेला इकडं स्वराजचा बाहेर फिरण्याचं. सकाळी निघतलं की बाहेर फिरायचं. इकडं बघ काय बोलायला लागला स्वराज आपला आता आहे ना. आत्या आत्या म्हण बरं, आत्या म्हण बरं. बाहेर जायचं म्हटलं की कोणाच जाणार नाही तू आहे. इकडे ऐकत जाते बरोबर. आई घेऊन जात तुला बाहेर जा. चला 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 बाहेर चला बाहेर चला. काय नाही जात आहे आज, कोणा सुशी जायची इच्छा नाही त्याची. काय करते का आज पप्पा कामाला जाणार तेव्हा. काय अरे बाबा बाबा काय झालं तुला? पप्पा तुम्ही चालले भूक लागली त्याले. हो चला. काय केलं नाश्त्याला? काय केलं? अरे वा. पण सुराज काही थांबत नाही, शेवटी त्याला बाहेरच जायचं आहे आणि काकीतच पाहिजे आहे. भूक बी लागली त्याले. हो का? मग भूक लागली कधी जाऊन ठेवाय तो घेतलाच नाही मम्मीनं नाही कर बा मम्मीने घेतलं नाही बा तुले सकाळचा टाइम म्हटल्यावर पिल्लू काय झालं बाळा? कोण एवढं करताय? आता काकीत घेतलं, खाली गंमत नाही दिलं. बरंच पाहिजे नुसतं काकीतच आहे. बाहेर नेला तेच पाहिजे. त्याला मस्त खाली सोडायचं, असं खेळू द्यायचं चांगलं. जेवढं खेळेल तेवढं. बापा ते काय ते देव उचलते ते सगळे. काल तर इकडे वाचली, काल मूर्तीची आहे लक्ष्मी मातेची. नाही तर गेली होती सर्व काही. लक्ष्मी पूजन गेली होती. हो 2 वेळा बोलली तर काय डबा पॅक पटकन केलं मी. चालू आहे. हो का? स्वराजसाठी बघा काही ना काही काय घ्यायचं काही समजत नाही आहे खाली. पण नाही जायचं म्हणत आहे इकडं. का रे बा? काय झालं? पाय 2 मिनटं खाली दिलं त्याला तर खाली थांबायचंच नाही म्हणते बिलकुल. काय झालं? घे वाज वाज तुला वाजता येते वाज राहतच नाही ना निरा पैते पण पैतेच नाही राहत. ये पळण्यासाठी आता थांबणार नाही आहे. आणि बसायला लागलेला आहे सुरज आपला आता. स्वतःच बसते, स्वतःच बसते काय कुठून बसते. काल तर एवढं त्यानं असं इकडे तिकडे पकडून ओटाळ करून बसला होता मस्तपैकी. हे बघा टोल वगैरे सर्व सांभाळते आता. तशा माणूस बसते त्या पळत नाही काही नाही. पण ते कसं एकदम वेळा पडलं, त्या दिवशी पडलं त्यानंतर पडलं नाही डबल. आता नाही पडत आता मनानच बसते. आहे ना स्वराज? पण लक्ष ठेवावं लागते. लक्ष ठेवलं नाही तर बांधे कधी पडेल काही सांगता नाही. कारण ते कुणीकडे पण धाव घेते. काय चालू आहे? काही नाही, आता संध्याकाळ झाली, स्वयंपाकाची तयारी. बऱ्याच जणांचे कमेंट होतं आपल्याला, कशाबद्दल लय जणांचे कमेंट होते किंवा राधिकानं नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय काय केलं. काय केलं म्हणजे पोचा मारला आणि म्हणजे खाण्यापिण्याची डाएट वगैरे छान केली. आणखी मेन म्हणजे कसं आहे, व्यायाम वगैरे केला सकाळी. हां सर्वात महत्त्वाचं म्हणजे राधिका माहेरी गेली नाही. माहेरी गेली असती तर आराम झाला असता असं म्हटलं चालते. आणि सासरी कामं असतात असे बरेच जण म्हणतात. सासरी कामं नव्हती मला, पण जास्त कामं म्हणजे कशी काढले मी घरातले कामं. कामं काढले, घर सफा करणं. तिघाची कामं काहीच नव्हती मला. पण कसं आहे त्यावेळेला नाही काही जास्त होतात कामं. तर पोछा मारणं म्हणजे की मी खाली बसून पोछा मारायची. 8व्या महिन्यात 9व्या महिने जास्त करायचे. फिरायला जाणं, सकाळचं ऑक्सिजन वगैरे घ्यायचं, मोकळी हवा सकाळ संध्याकाळ खायची. अशी डाएट केलं घरगुतीच, जास्त काही केलंय नाही. आणि लोह कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्या, तिथे जरुरीच असते, सर्वांना माहीतच असते. ते घ्यायलाच पाहिजे. आणखी बरेच जण कमेंट होत्या बऱ्याच वेळा. फ्रूट्स वगैरे म्हणजे आठवड्यातून
8 फ्रुट्स तरी वेगवेगळे खाल्ले गेले पाहिजे. हा, म्हणजे फळ खाण्यापिण्याचं सर्व हम्म. व्यवस्थित पाळलं आणि वेळोवेळी सर्व जे आहे जेव्हा जेव्हा कॉल होते तेव्हा कॉल घेतले डॉक्टरांचे. हो, सल्ला घ्यायची डॉक्टरांची. मेन म्हणजे घरगुती तर केलंच. 15 दिवसाआड, एक महिना. मेन असतं डॉक्टरांची सल्ला घेणं main हो, असतं. 15 दिवस ते 1 महिना प्रत्येक कॉल होता, त्याच्या हिशोबाने चालत जा. आणि बाकी तर आहेतच. हो. आणि पहिली गोष्ट सर्वात विषय म्हणजे की आपण एक नॉर्मल विषय जर घेतला ना, म्हणजे पॉझिटिव्ह घ्यायची मनात नाही की आपण नाही का नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकतो, आपल्याच्यानं हे होऊ शकते, तेव्हाच आपण नाही का ती गोष्ट करू शकतो. कोणती जर गोष्ट आपल्याला न शक्य झाली तर ते आपल्याला असं वाटायचं की आपल्याच्यानं होत नाही. मग असं जर बोललं तर आपण निगेटिव्ह विचार येतात आपल्याला, होतच नाही ते. मानसिकता पाहिजे आणि डोक्यामध्ये आधीपासून विचार पाहिजे की मी नॉर्मलच होणार. माझ्यामध्ये नाही का पॉझिटिव्ह विचार होता. आणि कसं आहे मेन म्हणजे की माझ्यामध्ये म्हणजे हिमोग्लोबिन हे ते सर्व शुगर वगैरे सर्व नॉर्मल आहे. आणि डॉक्टर पण सांगितलं होतं तसं आधीपासून की नॉर्मलच होणार आहे, त्याच्यामुळे जास्त काही त्रास वगैरे होणार नाही. आणि कंटिन्यू पहिले काही दिवस आपण कारंजाला ट्रीटमेंट घेतली, त्याच्यानंतर राधिकाला एक तर वातावरण वगैरे सूट होईल त्याच्या हिशोबाने आपण सर्व इकडे शिफ्टिंग केलं वाशिमला. मेन म्हणजे आणि इकाचं ट्रीटमेंट घेतली आणि थोडंसं लक्ष आणि वगैरे कसं आहे की आपण नाही का मेन म्हणजे सर्वात गोष्ट म्हणजे की आपण पॉझिटिव्ह विचार ठेवले पाहिजे. आणि वेळोवेळी लक्ष देणं. हा, तेच मेन असते. कॉल मिस नाही केले कुठलं, किंवा नंतर जाऊ किंवा मग 8 दिवसांनी जाऊ असं नाही केलं. पहिलेच्या काळामध्ये कसं होतं, फवारी वगैरे काही नव्हती, अन्न वगैरे छान होतं, खाणं पिणं, म्हणून ते सर्वजण नॉर्मल व्हायचे. आता कसं झालेलं आहे, पूर्ण नाही का रसायन झालेलं आहे आणि पूर्ण शरीरामध्ये पण रसायन होतं. आता झालं मला ते व्यवस्थित आहे, कसं काही ते प्रॉब्लेम नाही, आजकाल प्रत्येक सर्वांना आहे. माहीतच आहे म्हणा, मी काही एवढं डिटेलमध्ये सांगू आणि आपणही काही एवढं भविष्य सांगू नाही शकत किंवा एवढे कन्फर्म नाही सांगू तेच शकत. ना. जे आहे जे अनुभव आहे तेच सांगितले. दुसरं जे अनुभव आले मला ते सांगितलं. दुसरं काही असं वेगळं नाही सांगत आहे आपण, किंवा ओव्हरमधून पण नाही सांगत आहे. नाही, मला बरेच जणांचे कमेंट पण होते छान की तू योगासने कर, खाली बसून पोचा मार. हां, मी ते पण बरं ट्रीटमेंट सर्वांची म्हणजे कमेंट पण वाचून मी हे केलं. म्हणजे बऱ्याच जण कमेंट केल्या, त्याचं पण मनापासून आभार. हो एक राधिका पण ते म्हणते किंवा बऱ्याच जणांचा सल्ला पण ऐकला आपण. हो. आणि कसं आहे, जिथून आपल्याला जे काही भेटणार तिथून घ्यावं लागते. आणि कसं कमेंट केली ना तर आपण पण हुशार राहतो. म्हणजे आणि डोक्यात आता विचार आहे. कसं बरेच जणांनी काय कमेंट करतात की बाळाला हे दे ते दे, हा. तर काय केलेलं तशा आता? डाएट मी करत असतो. काय केलं आता? आता मी नाही का त्याला पेस्ट बनवली काजू बदामची. हां, तर असं असं आहे. चालू असते. सकाळी मी त्याला पाणी वगैरे देतो डाळीचा, आणि दुपारला नाही का खिचडी वगैरे देत असते, मुगाच्या डाळीची, नाही तर कशाची, नाही तर वरण भात. आणि सगळ्यांना माहीतच आहे. बरं, एक कमेंट करा छानशी. आम्हाला एक स्वराजसाठी स्पेशल थाली बनवायची आहे, त्यातने आयटम कुठले कुठले ठेवायचे, किंवा एक अन्नप्राशनच्या वेळेस कसं ठेवतो आपण तसंच घरगुती थाली बनवणार आहे. आणि घरगुती तयार करू. हां, घरगुती एक म्हणजे स्पेशल थाली. बाळाला पण काय काय देऊ शकतो काय, हां, है ना. स्पेशल आहे थाली लहान बाळासाठी. ते आपल्या होऊ शकते महाराष्ट्रातले स्पेशल पण असेल किंवा मग विशेष असेल, तर कमेंटमध्ये सांगा, ते आम्ही पदार्थ घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही तर आणणारच आहे तसं. आणि आपण जे आहे राधिका रेसिपीवरती लाईव्ह जाणार आहे. ते आम्ही सांगणार आहे तुम्हाला कधी जाणार आहे काय तर. हो, सांगणार म्हणजे कन्फर्म करू ना आपण पहिले. आहेच ना. आता आपला व्हिडिओ पडणार आहे, त्याच्यानंतर थोड्या वेळाने लगेच आपण जाणार आहे. आषाढी एकादशी आहे, त्याच्या निमित्ताने मी तुम्हाला कोणती तरी उपवासाची रेसिपी करून दाखवणार. तसंच चालते, पण आपण संडेला लाईव्ह जाऊ. म्हणजेच आजच्या दिवशी हा व्हिडिओ तुम्ही दुसऱ्या दिवशी पाहताय, आम्ही हा आदल्या दिवशी घेत आहे. म्हणजेच दुपारला व्हिडिओ पडल्याबरोबर काही जण येऊ शकतात, जेणेकरून काही जण आपला व्हिडिओ उशिरा पाहत असेल, पण ठीक आहे. चालते ना. हो, तर बघा चालू आहे स्वराजसाठी तयारी सर्वासाठी. आता स्वराजची आपण काही एवढं फळाबद्दल जास्त पाहत नाही आहे, जसं भेटलं फळं चालू केलेले आपण व्हिडिओ. आणि आई काय चालू आहे? वातावरण कसं आहे बाहेर? बाहेरच चाल म्हणते जरा, बाहेरचं वातावरण, लहान मुलांचा कल्ला. पोरी खेळू राहिले, हम्म. चाल म्हणते बाहेर, पाहते ते. त्याचा आवाज किती येता, इथं आवाज येतो लहान मुलांचा बाहेर गल्लीमधला. त्याच्यामुळे काय करणार त्याला, तो तर म्हणणारच आहे बाहेर जायचं बाहेर जायचं. हा? बाहेरच पाहिजे जरा, काय करा. है ना? खायला टाकलं की पैते देव जाते, देव वाढते. खाली सोडणं गुन्हा. पण आता कसं आहे, आपलं देवघर पण आता थोडंसं वर ठेवावं लागणार वर आपल्याला. करावं लागेल. सर्वच गोष्ट वर करावं लागणार. जवळपास आपलं कमेंट पण आहे कालच्या व्हिडिओमध्ये, स्वराजपासून तुम्ही कुठलीही खालची वस्तू जी आहे
2 ते 3 फूट उंच ठेवा. तेच नाही, फ्रीजला हात लावायचे आम्ही ते ठेवलेत, कट्टे ठेवले. कमेंट आहे की स्वराज 3 फूट तरी सर्व वस्तू तुम्ही उचलून ठेवा. जेवढ्या खाली पसारा असतात, जेवढ्या वस्तू आहे सर्व उचल. जे हलक्या वस्तू आहे किंवा ते आकर्षित होते त्या वस्तू उचलूनच ठेवा लागणार आहे. आता हे बऱ्याच वेळा देवी पैसे जाते, स्वराज देवघरापाशी जाते, ते एका साईडला ठेवावं लागणार आहे, म्हणजे तिथं लक्ष ठेवावं लागणार आहे. हां, आता अशा वस्तू, हिटरच्या वस्तू, खालच्या वस्तू, हे सर्व दूर ठेवावं लागणार आहे. छोट्या वस्तू. आता कधी आमचा आहे सोलर लावलेला, पण कधी वेळेच्या हिशोबाने पाऊस आला तर आता पावसाचं आहे ना, समजा पावसाळा असला की त्यामुळे थंड नाही वाटत. हिवाळ्याच्या वेळेस काय माहिती होता येईल. उन्हाळ्यात तर आपण सहसा थंडच पाणी हे वापरतो. सोरा हा चला, असं आहे, बरंचसं आहे आता या व्हिडिओमध्ये सांगितलेलं. आपण काही वाटत असेल तुम्हाला पण नक्की कमेंट करा, आणि तुम्ही पण काही मार्गदर्शन करू शकता, सल्ला देऊ शकता, जेणेकरून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण घेऊन येऊ शकतो. चला, ओके, हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया. बाय बाय स्वराज, बाय कर सर्वांना. हाय, बाय. सध्या तरी नाही, पण काही महिन्यात पुढच्या तुम्हाला भेटणार आहे एकदम. चला, कसं करते रे? हो, चला, सवय लागलेली आहे, नेमकी काहीतरी शिकवत आहे आपण, आणि तो ॲक्सेप्ट पण करत आहे. हां, ते नवीन चालू राहते. आता हे काय आहे नवीन आहे ना, लाईटाकडे पाहणं मोबाईल काढला की मस्त. आणि होतं दाबणं. चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.